सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मी प्रजासत्ताक दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो। हा दिवस आपल्या सगळ्यांना बघण्यासाठी ज्या लोकांनी आपलं आयुष्य वेचलं, या भारत मातेसाठी आपलं बलिदान दिलं, आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून पुढचं आमचं काय भविष्य राहील किंवा आम्हाला या स्वातंत्र्याचं फळ चाखता येईल की नाही ही कुठलीही काळजी न करता त्या शूरवीरांनी या भारत मातेसाठी आपलं बलिदान दिलं, त्या सगळ्यांना मी आदरांजली वाहतो आणि त्याच लोकांना, सगळ्या महापुरुषांना स्मरण करून आजचा दिवस हा प्रजासत्ताक दिवस आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या देशाला जनतेचं राज्य, सर्वसामान्याचं राज्य, सगळ्यांना स्वातंत्र्याची फळं चाखता यावी असं जगातलं सगळ्यात मोठा ग्रंथ, लोकशाहीचा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी आपल्या देशाला सुपूर्द केला आणि तो दिवस म्हणून आपण आज प्रजासत्ताक दिवस साजरा करायला या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। सेवा दलचे आमचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय विलास होताडेजी, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, ते आपले माजी मंत्री हुसेन दलवाईजी, सगळे आदरणीय काँग्रेसचे सगळे पदाधिकारी, सेवा दलचे पदाधिकारी, आमच्या सगळ्या भगिनी, आमचे सगळे युवक मित्र, आमचे वडीलधारी मंडळी आणि आमचे पत्रकार बंधू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 तारखेला संविधान दिनाच्या पहिले एक भाषण केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की देशाची लोकशाही अगर धर्मांध लोकांच्या हातात जाणार, धर्म आणि जातीच्या आधारावर जे या देशातली सत्ता येईल, त्या दिवशी हे संविधान लुप्त पावेल, लोकशाही लुप्त पावेल, अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 जानेवारीला संविधान दिनाच्या पहिले त्यांनी हे मत मांडलेलं होतं। आज देशामधली तीच परिस्थिती आपण पाहतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दूरचं दिसत होतं की या देशामध्ये या पद्धतीच्या व्यवस्था, कारण की देशाला स्वातंत्र्य मिळू नये यासाठी सुद्धा प्रयत्न करणारी मंडळी या देशात होती आणि आज त्याच्यातले अनेक लोक सत्तेत असताना आपण पाहतो, त्या विचारातली लोक सत्तेत गेली हे सुद्धा आपण पाहतोय। महात्मा गांधींचं विचार संपवायचा प्रयत्न त्या लोकांनी सुरू केलेला आहे। गांधी आणि नेहरू आणि आंबेडकर विचाराला संपवायचा त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आपली सगळ्यांची भूमिका आता देशाच्या स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्यासाठी, आपल्या देशाचं संविधान अबाधित ठेवण्यासाठी, आपली लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आपले नेते राहुल गांधीजी ज्या पद्धतीनं दिवस रात्र एक करून देशाच्या लोकांना एकतेचा मंत्र देऊन, प्रेमाचा संदेश देऊन या देशाला जोडण्याचा जो प्रयत्न करतात आहेत, त्याच पद्धतीचं प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये पोहोचून आज हे दुसरं युद्ध आहे, हे लोकशाहीचं युद्ध आहे, लोकशाही वाचवण्याचं युद्ध आहे, हे समजून आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार। आताच आमचे मित्र सांगत होते की मराठा आंदोलन आपल्या मुंबईत पोहोचलं। जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याची जी मानसिकता सत्तेमध्ये बसलेल्या लोकांची राहिली, त्याचा परिणाम आहे। सत्तेच्या बाहेर राहायचं आणि लोकांना सांगायचं की आम्ही राहिलो तर आम्ही करून देऊ, पण आपण सत्तेत आल्यानंतर लोकांना किती त्रास देता येईल, व्यवस्था कशी खराब करता येईल, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये वाद करून एकमेकाचं रक्त कसं सांडवता येईल, याच्यावर प्रयत्न करण्याचं काम आपण पाहतोय। हेच विरोधात असताना सांगत होते की मुख्यमंत्र्याच्या हातात आहे, सरकारच्या हातात आहे। आता तुमच्या जो सरकार येऊन तुमच्याच काळात जरांगे पाटील बसले, तुम्ही का दिलं नाही? मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही? ओबीसींना
त्यांचे सगळे अधिकार कमी करायचं काम तुम्ही चालू केलं, शेड्यूल कास्टचा अधिकार कमी करायला सुरू केलं, आदिवासीचा अधिकार कमी करायला, मुस्लिमांना टार्गेट केलं जाते आहे. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लोकशाहीचा ग्रंथ लिहिला नव्हता. या देशामध्ये सगळे लोक गुन्हा गोंधळानं आणतील, विविध जाती, विविध धर्म, विविध भाषा, तरी आमचा भारत एक, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. पण आज तुकडे पाडण्याचं, देश तोडण्याचं पाप केंद्रात आणि राज्यातलं सरकार करते आहे, हे चित्र आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. लोकशाहीची 4 स्तंभ जी तयार केलेली होती, ती 4 स्तंभ सगळी तोडण्याचं काम सुरू झालं. मीडियाला 4था स्तंभ केलेला होता, कारण की लोकांचा आवाज, जनतेचा आवाज हा सरकारच्या, प्रशासनाच्या, न्यायव्यवस्थेच्या कानावर गेला पाहिजे, याच्यासाठी हा 4था स्तंभ स्थापन केला. पण आज 4थ्या स्तंभाची काय परिस्थिती या देशात निर्माण झालेली आहे हे आपण सगळेजण पाहतो. आणि त्याच्यामुळे ही सगळी जी व्यवस्था आहे, मी परवा पुण्यामध्ये होतो, केशरीवाड्यात गेलो, आपले प्रभारी सुद्धा त्याच्यामध्ये होते, आपले तिथले गोपाळ तिवारी आपले प्रवक्ता आहेत, त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता. महात्मा गांधीच्या विचारावरचा ती निबंध स्पर्धा त्यांनी ठेवली होती. आता महात्मा गांधींच्या विचाराची निबंध स्पर्धा होऊ नये तर सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी सगळ्या विभागाला कामाला लावलं, एज्युकेशन विभागाला कामाला लावलं आणि त्यामध्ये महात्मा गांधींच्या विचाराची स्पर्धा होऊ नये आणि महात्मा गांधी नवीन पिढीला कळू नये, याचं सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी मोठी काळजी केली. तरी गोपाळ तिवारींनी अख्खी संस्थेच्या लोकांना पकडलं आणि कसं तरी तो कार्यक्रम केला. आणि ज्या वेदना मी त्या मुलांच्या ऐकत होतो, त्या मुलींच्या ऐकत होतो, 10वी-12वीची मुलं मुली होते, ते सांगत होते की आम्हाला इतका त्रास दिला जात होता, आम्हाला एवढा त्रास दिला जात होता की त्यामध्ये आम्ही निबंध स्पर्धेमध्ये भाग घेऊ नये. ज्या महात्मा गांधीला ज्याच्यामध्ये हे लोक भांडण दाखवतात, आम्ही तुम्हाला हा विस्तार याच्यासाठी सांगतो की आता नवीन पिढीला या सगळ्या गोष्टी, सगळ्यांना आजची परिस्थिती सांगत. आमच्या चव्हाण साहेबांना खरं तर त्या वेदना होतात आणि म्हणून ते चक्करम पडले. आखरी आज देशामध्ये गरीब माणसाचं जगणं मुश्किल झालं, तरुणांना संपवण्याचं काम सुरू झालं आणि या देशाच्या अन्नदात्याला, आपला देश कृषीप्रधान देश असून सुद्धा या देशाच्या अन्नदात्याला आपल्या देशाचे प्रमुख जे आपल्या स्वतःला चौकीदार म्हणतात, ते आपल्या देशाच्या अन्नदात्याला आतंकवादी, खालिस्तानी, आंदोलनजीवी म्हणायला सुद्धा लोकसभेमध्ये मागे पुढे पाहत नाही. लालबहादूर शास्त्रीजींनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता. आज जवान आणि किसानांचा काय हालत असेल हे आपल्याला सगळ्यांना कळत आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की आपल्या सगळ्यांना आता सज्ज व्हावं लागेल आणि याच्या माध्यमातून करो या मरो, जे महात्मा गांधींनी जो आपल्याला मंत्र दिला होता, त्या मंत्राची पुन्हा आठवण करून कुठल्याही परिस्थितीत या धर्मांध व्यवस्थेला लोकशाही व्यवस्थेतून बाहेर काढण्याचा संकल्प घेऊन आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण इथून जावं आणि प्रत्येक आपल्या लोकांनी आपल्या भागामध्ये जाऊन ही लोक चळवळ निर्माण करावी, वास्तविकता लोकांच्या समोर मांडावं, हे काम आपण केलं पाहिजे. एखादं काम झालं की त्याच माणसामुळे झालं, कोणीच करू शकत नव्हतं. मग या देशामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ते कोणामुळे झाल्या? या देशामध्ये तरुण आत्महत्या करताय, बेरोजगारांची हालत खराब झालेली आहे, बेरोजगार बनवून फिरताय. ते हालत खराब करणारे कोण आहेत? महागाई वाढवली ते कोण आहेत? ते जबाबदारी का घेत नाही? जे मूळ प्रश्न मानवी जीवनाच्या कल्याणाचे आहे, त्या मूळ मानवी जीवनाच्या कल्याणाची चर्चाच या लोकशाहीमध्ये संपुष्टात आली.
आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एक मोठी जबाबदारी आहे. मी ही जबाबदारी आपण सगळेजण प्रामाणिकपणे पार पाडून धर्मांध व्यवस्थेला, या लोकशाही व्यवस्थेमध्ये राहण्याचा अधिकार नाही. सर्वधर्म समभावाची भूमिका जी आमच्या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली, त्याच विचाराला या देशामध्ये ताकद मिळाली पाहिजे. हा संकल्प आपण सगळेजण या ठिकाणी करू. मी पुन्हा आपल्या सगळ्यांना आजच्या प्रजासत्ताक दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे की आम्ही हा तिरंगा हा 75 वर्षापासून या देशामध्ये, या देशाचा सर्वसामान्य माणूस, काँग्रेस तर फडकवतोच, पण सर्वसामान्य माणूस, पण जे लोक आज सत्तेत आहेत त्यांनी 2015 पर्यंत त्यांचं जे मुख्य ब्रेन जे आहे तिथं कधीच हा तिरंगा फैरवलेला नाही. त्यांना या तिरंग्याची किती राग आहे याची जाणीव त्याच्या माध्यमातून आपल्याला होते. आणि म्हणून आपला सगळ्यांचा संकल्प असो कि जब तक सूरज चांद रहेगा हमारा हिंदुस्तान का तिरंगा हमेशा फहराते रहेगा. हा संकल्प आमचा सगळ्यांचा असावा अशी भूमिका मी मांडतो. पुन्हा आपल्याला आजच्या 75व्या प्रजासत्ताक दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.